उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कुणी थांबायला तयार नाहीये आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हव्या तेवढ्या जागा द्यायला कोणी तयार नाहीये. कटू असलं तरी हेच सत्य आहे आणि अशा घडामोडी सुद्धा घडतायत रोज. महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्या सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आलेला आहे. उद्धवराज, काँग्रेस, वंचित आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतले दुभंगलेले पक्ष काय निर्णय घेतात त्यापेक्षा महायुतीने जागा वाटपाच्या निर्णयापर्यंत जाऊन टार्गेट सुद्धा सेट केलंय हे यामध्ये महत्वाचं आहे. पण वरवर महायुतीमध्ये सगळं सेट होतंय असं वाटत असलं तरी खरंच तसं आहे? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे पाहून काय वाटतं? सध्याच्या एकूण परिस्थितीवरून शिंदेंची खदखद अजून वाढणार अशी परिस्थिती दिसतीये का? महायुतीच्या चक्रव्यूहात अडकलेत का एकनाथ शिंदे? सर्वच बाजूंनी कोंडी झाली आहे का एकनाथ शिंदेंची? शरणागती पत्करतील का शिंदे? असे विविध प्रश्न आहेत आणि त्याच अनुषंगाने सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. सो पूर्ण पहा. शिंदेंनी स्वतःची अडचण का आणि कशी करून घेतली याबद्दल तुमचे अंदाज कमेंटमध्ये सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई महानगरपालिका म्हटलं की शिवसेना हे आत्तापर्यंतचं समीकरण होतं, पण शिवसेनेतल्या 2022च्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर आता मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना हे समीकरण कधी पाहायला मिळेल का असा प्रश्न मराठी माणसाला पडतोय. कारण ज्या शिवसेनेने मागच्या 20-25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता गाजवली त्या शिवसेनेचे तसं पाहिलं तर 3 तुकडे झालेले आहेत. पहिलं विभाजन राज ठाकरेंच्या आणि नंतर एकनाथ शिंदेंच्या रूपाने झालं. म्हणजे सध्या मराठी माणसासमोर मराठी माणसाचे 3 पक्ष आहेत. यातले उद्धवराज एकत्र येणार असले तरी त्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे आहेत. म्हणजे सरळ सरळ मतांचं विभाजन अटळ आहे. उद्धव ठाकरे कमकुवत आहेत असं जरी आपण म्हटलं तरी एकनाथ शिंदेही एका अर्थाने कमकुवतच आहेत. का? कारण ज्या 84 जागांवरती शेवटच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला अखंड शिवसेनेने, तेवढ्या जागा देखील शिंदेंना महायुतीमधल्या जागा वाटपामध्ये मिळणार नाहीयेत. शिंदे सेना आणि भाजपाची जागांच्या संदर्भातली बार्गेनिंग सुरूच आहे. निम्म्या जागांवरती शिंदे सेनेने दावा केलेला आहे. आता निम्म्या म्हणजे 227 मधल्या जवळपास 112-113. पण सत्य परिस्थिती अशी आहे की ज्या 84 जागांवरती 2017ला शिवसेनेने विजय मिळवला होता तेवढ्या जागाही भाजप हा सेनेला देणार नाहीये. सोबतच त्यावेळी जी बंडखोरी झाली भाजपामध्ये त्या संबंधित उमेदवाराला शिवसेनेच्या तुलनेत किती मतं मिळाली हा विचार करून तिथल्या जागाही भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. सेनेचं म्हणणं आहे की धनुष्यबाणावरती जे मागच्या वेळी जिंकले होते त्या जागा आपल्याला हव्या आहेत. शिवाय 2014 आणि 2017 मधली परिस्थिती, प्रभाग रचना वेगळी होती, म्हणून भाजपने 2014च्या ऐवजी 2017चा विचार करावा. पण 2017 ते 2026 या 9 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. शिंदे सेनेकडून करण्यात आलेले दावे आणि वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे. आणि इकडे भाजपाचं तर ठरलंय मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसवायचा. त्यामुळे 227च्या निम्म्या काय 84 जागा सुद्धा शिंदेंना देणार नाहीये भाजपा. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार तर 50च्या आसपासच जागा शिंदेंना मिळू शकतात, जिथे ठाकरेंच्या सेनेचं प्राबल्य अधिक आहे किंवा मराठी मतांचं प्राबल्य अधिक आहे. कदाचित तेवढ्याच जागा भाजपा हा शिंदेंना देणार. आणि आपल्याला तर माहिती आहे मुंबईमध्ये मराठी टक्का कसा झपाट्याने कमी होतोय ते. रामदास आठवलेंचा RPI आणि जोगेंद्र कावाडींचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी हे 2 पक्ष सध्या भाजपासोबत आहेत. त्यांचे उमेदवार कमळ चिन्हावरती लढणार आहेत. त्यामुळे सगळे मिळून भाजपा जवळपास कदाचित 175च्या आसपास जागा आपल्याकडे ठेवणार असल्याचं सध्या तरी दिसतंय किंवा तशा चर्चा आहेत. यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी तर नसणारच आहे, तसाही त्यांचा मुंबईमध्ये प्रभाव नाहीच आहे. अखंड राष्ट्रवादीच्या मागच्या वेळी 9 जागा आल्या होत्या, यावेळी तर त्याही येण्याची शक्यता धुसर आहे. येऊही शकतात. राजकारणात आजकाल काहीही अशक्य नाहीये हे आपण बघतो आहोत. पण राष्ट्रवादीचे झाले 2 तुकडे आणि त्यामध्ये नवाब मलिकांच्या मुद्द्यामुळे आणखी एक नकारात्मक मेसेज मतदारांमध्ये गेलेला आहे.
शिंदेसेना आणि भाजप कॅमेऱ्यासमोर तरी आपलं एकमत झाल्याचं सांगतायत, पण खरंच तसं झालंय का? कारण मुंबईतले जवळपास 125 असे प्रभाग आहेत जिथे मराठी मतदारांचा प्रभाव अधिक आहे. आता 150 मधले 125 तर नक्कीच भाजपा शिंदेना देणार नाहीये. सगळ्यात आधी तर भाजपाने शिंदेना 52 जागांची ऑफर दिल्याच्या बातम्या झळकत होत्या. मागच्या वेळी जिंकलेल्या 84 आणि इतर पक्षांमधून आलेले माजी नगरसेवक अशा मिळून 125 असा अवास्तव आकडा शिंदे सेनेने भाजपासमोर टाकला, जो अर्थातच ठाम नकारामध्ये कन्वर्ट झाला. विरोधक प्रचंड विखुरले गेलेले आहेत. मराठीसह उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, मारवाडी आणि मुस्लिम अशा सर्वच मतदारांचा पाठिंबा वेगवेगळ्या पक्षांना आहे. पण महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याने मतं आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा आपल्याकडेच ठेवून शिंदेंना 50 ते 60 जागा हा देण्याचा प्रस्ताव आहे. जास्तीत जास्त 75 डोक्यावरून पाणी. भाजपासोबत असल्याने मराठी अस्मिता असे जे काही मुद्दे आहेत ते शिंदे समोर ठेवू शकत नाहीत, कारण मराठीसह मुंबईतल्या सर्वच मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिंदेंना हव्या तेवढ्या काय त्याच्या जवळपासही जागा मिळणार नाहीयेत. भाजपासोबत युती करण्यावाचून शिंदेंना पर्याय नाहीये, कारण भाजपाशिवाय अपेक्षित नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट पूर्ण करता येणारच नाहीये शिंदेंना. त्यामुळे भाजपा म्हणेल तसं शिंदेंना करावं आणि ऐकावं लागणार आहे. आमचं एकमत झालंय असं म्हणावं देखील लागणार आहे. एकटं लढता येणार तर नाहीच, पण इतर कोणत्या पक्षाशी युती देखील करता येणार नाहीये शिंदेंना. त्यामुळे तसं पाहिलं तर सगळ्याच बाजूंनी शिंदेंची गोची झालेली आहे. मुंबईच नाही तर ठाणे, त्यानंतर मीरा भाईंदर, अहिल्यानगर अशा सगळ्याच ठिकाणी. आणि अंतिम जागा वाटपानंतर हे ठळकपणे कदाचित दिसून येईल. जसं विधानसभेमध्ये ऐतिहासिक 132 जागा जिंकल्या होत्या, तसं मिशन महापालिका भाजपाने आखलेला आहे. पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना 40 कलमी कार्यक्रम दिलेला आहे. जवळपास 122 लोकाभिमुख योजनांचं पॅम्पलेट तयार करण्यात आलेलं आहे, जे प्रत्येक घरामध्ये पोहोचवलं जाणार आहे. वेगवेगळ्या समाजातील प्रभावी व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्यांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. थोडक्यात काय तर नियोजनबद्ध कार्यक्रम असणार आहे आणि नियोजनबद्ध कार्यक्रम केला जाणार आहे विरोधकांचा. या सगळ्यानंतर स्कोअर 150+ होतो की 150- यासाठी मात्र निकालाची वाट पाहावी लागणार आहे. कोण घेणार अकाउंटेबिलिटी ही मराठी मूळची मोहीम आहे. यामध्ये सहभागी व्हा, मतदान करा, आपला हक्क बजावा, हेच या निमित्ताने सर्व मतदारांना आमचं आवाहन आहे. समस्या सोडवणारी, नवीन प्रकल्प आणणारी सत्ता BMC मध्ये हवी आहे की विकास कामांना स्थगिती देणारी, भ्रष्टाचार करणारी, हे ठरवा आणि निर्णय घ्या. काय म्हणतायत नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.